हे वाशीतलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. 30 किलोची सुरमई आणते मावशी बघा. पण एकदम स्वस्त रेट मध्ये दिलेत. हलव्याचे पीस बघा किती भारी केले. जास्त करली नाही ती शेवटचीच होती. मला मावशी बिंदास सांगते लोकांसारखी द्या असं दिलदार आहे. वर्षाचे 12 महिने फक्त खेकडेच. आणि खेकडा बघा केवढा मोठा. तुम्हाला करली ऐकायला पण करली नाही. एकदम फ्रेश अशा सुरमई आहे. हे बघा स्वच्छ मार्केट असलं की मार्केटमध्ये यायला पण बरं वाटतं. बघा हा पीसवरच हलवा. हा अक्का रावच घ्यायला लागेल. आणि पाला उचललाय म्हणजे 100 प्रॉन्सच बघा केवढा आहे तो. पण एकदम सुशोभित आहे चांगलं. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशीला आणि वाशीचं हे सेक्टर 1 आहे. सेक्टर 1चं हे फिश मार्केट आहे आणि एकदम चकाचक वाटत जातं. पाठीमागे याचे भाजी मार्केट आहे. हे पण एकदम सुशोभित आहे चांगलं स्वच्छ. आणि असंच फिश मार्केट पण आहे आणि तेच फिश मार्केट आपण एक्सप्लोर करायला आलो. आणि हे वाशीचं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे. इकडे तुम्हाला मस्त मोठे मोठे मासे मिळणार आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया म्हणजे तुम्हालाही कळेल की किती स्वच्छ आणि क्लीन मार्केट असतं हे. आणि कुठले कुठले मासे ते पण कळतील आणि रेट पण कळतील. तर चला जाऊया आपण फिश मार्केटमध्ये. आणि सुरुवातीलाच बघा इकडे गावठी अंडी आहेत. कशी अंडी आहेत ताई? बघा 200 रुपयाला डझन आहे गावठी अंडी. आणि बघा ते लिहिलं आहे मासळी बाजार, भाजीपाला बाजार. बघा इकडे भाजीपाला आहे सर्व आणि इकडेच बाजूला मासळी बाजार म्हणजे मासे पण आहेत आतमध्ये. आणि हे आहे सर्व फिश मार्केट. वाशीचं फिश मार्केट आहे सर्व. सेक्टर नंबर 1चं वाशीचं. आणि सुरुवातीलाच तुम्ही बघताय केवढे मोठे मोठे मासे. मी बोललो नाही मोठे मोठे मासे मिळतात त्या मार्केटमध्ये. आणि हे बघा प्रॉन्स कसे आहेत दादा? प्रॉन्स 1600 रुपये किलो. तो प्रॉन्सच बघा केवढा आहे तो. 1600 रुपये किलो. साईज बघा बापरे खूप मोठी साईज आहे. 1600 रुपये किलो आणि किलोवरती त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि इकडे तुमचा तांब मासा आहे. कसा आहे तांब दादा? 800 रुपये किलो असतात बघा. 800 रुपये किलो तांब आहे. आणि हा जिताडा आहे. हा जिताडा कसा? 1900. बघा हा आजचा रेट काय आहे? 900 रुपये किलो बघा जिताड्याचा आहे. आणि इकडे पाला मासा आहे गाबोळीवाला इलिस. हा कसा आहे आज पाला? किलो बघा 1500 रुपये किलो पाला आहे. आणि सुरमई बघा केवढी मोठी कट केलेली आहे. हा सुरमईचा रेट किती आहे दादा? 1200 रुपये किलो सुरमई आहे. आणि अक्की घेतली तर 800 रुपये. बघा अक्की घेतली तर 800 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि बघा आणि पाला उचललाय म्हणजे 100% बंगाली आहे. बंगाली बाबूंचा आवडता मासा हा इलिस पाला मासा. आणि बघा ही सफेद पाण्याची पापलेट आहे. कशी पापलेट दादा आज? हे बघा ही 1200 रुपयाला 2 आहेत आणि ही 800 रुपयाला 2 आहेत पापलेट. आणि ही 1000ला 4 आहेत. बघा ही साईज बघा पापलेटाची एकदम फ्रेश पापलेट आहे. बघा हे सौंदाळे आहेत 400 रुपयाची थोडे सौंदाळे आहेत. बघा आणि छोटी मच्छी सगळी वाट्यावर आहे. इकडे किलोवर तर आहेच मोठी मच्छी. बघा गॅरंटी दाखवतात एकदम ताजा आहे दादा. आणि बघा 33 नंबर स्टॉल. आणि ते स्टॉल नंबर असतं आणि एकदम क्लीन सगळ्यांना स्टॉल नंबर आहे. बघा इकडे बघा. आणि इकडे हेकरू आहे 800 रुपये किलो. आणि असे मोठे मोठे मासे आहेत. आणि ही कोळंबी दादा? 1000 रुपयाला पूर्ण. बघा हा वाटा आहे 1000 रुपयाचा कोळंबीचा. 1.25 ते 1.5 किलो भरेल. 1000 रुपयाचा हा पूर्ण वाटा आहे. 400 रुपये किलो किलोवर केलं 400 रुपये किलो. बांगडे 200 रुपयाला 4. असे सगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इकडे मिळतात एका स्टॉलवरती. आणि रेट पण तुम्ही बघितलेत मस्तपैकी. या ताईंकडे पण मोठे मोठे मासे सुरमई आहे. कसे सुरमई आहे? 800 रुपये किलो. हे कापून मिळेल की अक्की? 800 रुपये किलो तुम्हाला कापून मिळेल सुरमई. आणि इकडे रावस कसं आहे? बघा 1000 रुपयाचा रावस आहे. 1.5 किलोच्या आसपास रावस आहे. हा अक्का रावस घ्यायला लागेल. हा का तुम्हाला कापून नाही मिळणार. आणि 1000 रुपयाचा आहे. आणि ही खापरी पापलेट आहेत कलेट. कशी आहे? 600 रुपये जोडी. बघा 600 रुपये जोडी आहे कलेटची खापरी पापलेट आहे. आणि ताईंकडे मोठे मोठे हलवे पण आहेत. जवळजवळ अर्धा किलोच्या वरचा हलवा आहे ना. कसा हलवा किलो? नगावर कसा? बघा 600 रुपयाला हलवा आहे. बघा एक हलवा 600 रुपये. आता हा घेतला गेला तुम्ही 800 ते 900 रुपयाला पडेल. बघा इकडे पण केवढे मोठे मोठे हलवे आहेत. कसा हलवा ताई? 1800 रुपयाला अक्का हलवा. किलोवर नाही ना. बघा हा पीसवरच हलवा
हलवा किलोवर नाही मिळत आहे बघा इकडे या ताईंकडे. कशी ही सुरमई? हे बघा 1000 रुपयाला ही सुरमई आहे, नगावरती, किलोवरती वगैरे नाही. आणि हां म्हणजे मोठी असेल तर किलोवर मिळेल, छोटे असेल तर नगावर मिळतील. आणि हा जिताडा हा कसा? बघा 1000 रुपये किलो जिताडा आहे बघा. 700 रुपये किलोने पण मिळेल तुम्हाला अक्का घेतलात तर, आणि कापून घेतलात तर 1000 रुपये किलोने मिळेल. आणि इकडे खापरी पापलेट आहेत जोडीमध्ये. कशी खापरी? बघा 700 रुपयाला ही जोडी मिळेल तुम्हाला. आणि ही बघा तोच भाव आहे बघा, सेमच आहेत. छोटे मोठे, एक छोटा एक मोठा असं येईल तुम्हाला. हा छोटा मोठा येईल बघा ताई सांगतात. आणि यांचा स्टॉल नंबर आहे 23. आणि इकडे असं स्वच्छ मार्केट असलं की मार्केटमध्ये यायला पण बरं वाटतं बघा, मस्त. कारण एकदम क्लीन आहे, हायजीन आहे. आणि मासे पण मोठे मोठे तुम्हाला मिळतात, चांगले फ्रेश. आणि हा कसा? हा वाटा ना, हे 3 वाटे आहेत ना बघा. हे 3 वाटे आहेत, 100 रुपयाला 3 मिळतील. एक घेतलं तर 50 रुपयाला. आणि चिंबोर आहे तिकडे खाडीच्या. कशा आहे बघा? 800 रुपयाला. हा काय बोलता, पितृ पक्षामध्ये बघा हे महाग मिळतात चिंबोऱ्या. आता ह्या 800 रुपयाला 6 चिंबोऱ्या आहेत. 6च वाटा असतो, टोपलीमध्ये तुम्हाला 6च मिळतील. आणि 800 रुपयाला. डेंगे बघा केवढे मोठे आहेत बघा. इकडे बांगडे आहेत. कसा आहे बांगडा वाटा? बघा 200 रुपयाला 4 बांगडे, केवढे मोठे आहेत बघा. आणि इथे मोदकांचा वाटा आहे साफ केलेला. कसा बघा? 100 रुपयाला ही मोदक आहे. आणि लावून पण मिळेल तुम्हाला बघा मोदक. अक्की पण आहे, त्यांनी ताईने साफ पण करून ठेवली मोदक. आणि बोंबीलचा वाटा बघा 200 रुपयाला जवळजवळ 10-12 बोंबील आहेत, जास्तच आहेत. आणि त्यात पण लावून मिळतील तुम्हाला. मी बोललो ना, आगरी कोळी भगिनी एकदम दिलदार असतात. एखादा पीस तुम्हाला लावूनच मिळेल वाट्यावरती घेतलं तर. आणि इकडे आपले पापलेट आहेत. कसे पापलेटचा वाटा? 500 रुपयाला 4. आणि 1000 रुपयाला ऑलमोस्ट 8 आहेत. एका दुसरा लावून मिळेल म्हणजे 9 ते 10 पापलेटे मिळतील तुम्हाला 1000 रुपयामध्ये. आणि सुरमया बघा एकदम फ्रेश अशा सुरमया. हे बघा ताज्या सुरमया. हे बघा हे 1200 रुपयाला सुरमई. 1.5 किलोपेक्षा जास्त आहे ना बघा. 1.5 किलोपेक्षा जास्त सुरमई मोठी आहे. आणि 1200 रुपयाला देतात ताई. आणि बघा यांचा स्टॉल नंबर तुम्हाला दिसेल तो 22 नंबर. असे स्टॉल नंबर आहेत प्रत्येकाच्या पाठीमागे. तर प्रॉपर सगळ्यांना जागा दिलेल्या आहेत. आणि इकडे शिंपले आहेत. शिंपलेच आहेत ना का लाले आहेत बघा? शिवले आहेत. आणि कसा वाटा बघा? 200 रुपयाला एवढे शिवले मिळतील तुम्हाला. आणि इकडे लाल्या पण आहेत. आणि हा वाटा कसा बघा? 300 रुपयाला हे 6 पिशवे आहेत, 250 रुपयाला मिळतील बघा. ह्या अशा लाल्या असतात, लालचल कलर थोडासा. आणि बघा हे प्युअर शिंपले आहेत, शिवले बघा. हे तरली आहे. आणि समुद्राचीच आहे का बघा? समुद्राची एक तरली. बघा सगळं समुद्राचं आहे. कसा वाटा तरलीचा? 300 रुपयाला बघा तरली. तुम्हाला करली ऐकायला येईल पण करली नाही. तरली तुम्हाला माहिती आहे कशी असते ती. ही तरली आहे, 300 रुपये वाटा. आणि बांगडे कसे आहेत? 200ला 7 बघा. 200 रुपयाला 7 बांगडे. आणि हा वाटा आहे मांदिलीचा तो 100 रुपयाचा. आणि बघा ह्या मावशींकडे ना केवढे मोठे खेकडे आहेत दिसतात तुम्हाला. हे बघा एकदम मोठे मोठे खेकडे बघा. इकडे काय साईज आहे बघा ना खेकड्याची. आणि कसे देतं किलोवर? डझनावर बघा. हे 1200 रुपयाला 6 छोटे मोठे आहेत. पण एकच मोठा केवढा आहे बघा. आणि सर्व तुम्हाला 1200 रुपयाला 6 पीस मिळतील. असेच तुम्हाला हे पण मिळतील. आणि जे मोठे असतात ना हे नर असतात, लक्षात ठेवा. ते मोठे मोठे डेंगेवाल्याने जास्त करून नरच असतात. आणि हे प्रॉपर खाडीचे खेकडे. कितीला घेणार तसं ना? हां बघा तुम्ही छोटे घेतले कमी रेटमध्ये मिळेल. आणि घ्यायला या रेट होईल, काय टेन्शन नाही. म्हणजे थोडासा रेट कमी होईल. सध्या तरी 1200 रुपयाला हे 6 सांगितलं. आणि खेकडा बघा केवढा मोठा आहे. मला वाटतं हा जवळजवळ 600-700 ग्रामचा असेल ना, जास्तच असेल. हा खेकडा नर आहे बघा. दाखवतो मी तुम्हाला. बघा नर आहे. मी बोललो ना नर असतो असा. एवढा मोठा खेकडा बघा, भारीच आहे. काहीकडे पण खेकडे बघा. काहींकडे सर्व खेकडेच असतात नेहमी ना. हे बघा 28 नंबर बेबी भगत नाव आहे. नाव पण लिहिलेलं आहे बघा प्रॉपर इकडे. आणि यांचा खेकडेच वर्षाचे 12 महिने फक्त खेकडेच. आणि कुठनं आणतं खेकडे? घरचे म्हणजे त्या वाशीच्या खाडीतले बघा. वाशीच्या खाडीतले. आणि बाजूची मावशी सांगते ही मावशी 9 वाजता पकडायला जाते. म्हणजे यांच्या घरातले 9 वाजता जातात पकडा रात्री. आणि मग सकाळी खेकडे घेऊन येतात. म्हणजे प्रॉपर इकडचे लोकल वाशीच्या खाडीतले खेकडे. आणि कसे देत आहे हे सगळे? सगळे बघा 8 आहेत खेकडे.
आणि 1000 रुपये सांगतात 8 खेकड्यांचे. बघा या माझ्या सर्व, या सर्व माझ्या. ह्या कशा? बघा 700 रुपये 800 रुपये, म्हणजे जसा त्या दिवशी रेट असेल तसं तुम्हाला मिळेल. आता आजचा हे 1000 रुपये, आजचा हे 700 रुपये आहे. बघा आणि छोटे असतील तर अजून कमी मध्ये मिळतील. बघा थांबा, हा 200 रुपयाचा वाटा आहे. समुद्राची कोळंबी आहे. अजून ताट लावते अजून मावशी. थांबा, लावते मावशी अजून कोळंबी. बघा रविवारी महाग होईल, आजच घेऊन ठेवा सांगते मावशी. आज बुधवार आहे, शुक्रवारी आहे. शुक्रवारी घेऊन ठेवा, रविवारी लय महाग होणार. आणि एकादशी म्हणून स्वस्त आहे. बरं. आणि रविवारी काय माहितीये का, सोमवारपासून नवरात्री सुरू होणार, त्यामुळे रविवारी खूप महाग असणार असं यांचं म्हणणं आहे. बघा हा. आणि बघा हे एक वाटा लावलाय 200 रुपयाचा. बघा आणि असे 3 वाटे तुम्हाला मिळतील 500 रुपयामध्ये. मावशी बिंदास सांगते, लोकांसारखी काय असं दिलदार आहे. 2-4 कोळंब्या एक्स्ट्राच देईल, पण कमी देणार नाही. हा बघा हे बघा. आणि छोटे छोटे रावस पण आहेत. बघा हे बेबी रावस कसे आहे? बघा 500 रुपयाला 3 आहे. एखादा लावून मिळेल तुम्हाला छोटे रावस. आणि इकडे बोंबिलचा वाटा आहे हा 200 रुपयाचा. बघा 200 रुपयाला जवळजवळ 12, 14, 15 बोंबील दिसत आहेत छोटे छोटे. आणि फार्मची कोळंबी पण आहे मावशीकडे. हे कशी वाटा? हा 200 रुपये ना. बघा हे 200 रुपये. आणि 500 रुपयाला ही सगळी 3 वाटे कोळंबी. असे हे मासे आहेत. इकडे पण मोठे मासे आहेत. इकडे हलवा बघा, हलवा कटिंग होतो. कसा हलवा? बघा 500. आणि हा कसा? 800 रुपयापर्यंत तुम्हाला हा हलवा मिळेल. आणि बघा इकडे हलवा कटिंग होतोय, फ्रेश हलवा एकदम. करली कशी आहे? बघा 400 रुपयाला ही करली आहे. करली मासन जास्त करली नाही, ती शेवटचीच होती मला वाटतं करली. 400 रुपयाला आहे. आणि हा रावस कसा देते? अक्का का कापून? अक्का 2200ला. अक्का घेतला तर 2200 रुपयाला. 2.5 किलोचा आहे. बघा काही सांगतात 2.5 किलोचा आहे रावस. आणि हा कितीचा? बघा हा 600 रुपयाला हा रावस आहे. बघा 1000 रुपयावाले पण रावस आहे. त्यांनी हलव्याचे पीस बघा किती भारी केलेत, मस्त पैकी एकदम. बघा 1000 रुपयाचा रावस हा आहे. पापलेट कशी आहेत? 700ला. बघा 700 रुपयाला जोडी आहे पापलेटांची. आणि हे कलेट? बघा कलेट पण 700 रुपयाला जोडी. 600 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल कलेट. कलेट आहेत ना. कशी देतात कलेट? कलेट कशी देते? बघा 800ला 2 कलेटे मिळतात. ती फ्रेश आहे कलेट एकदम. एकदम स्वस्त रेटमध्ये दिलेत. 800 रुपयाला 2 कलेट. बघा. आणि सुरमई कशी आहे? 1000ला 1. बघा 1.5 किलोच्या आसपासची सुरमई आहे. 900 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि कोळंबी बघा एकदम बस. ही कशी वाटा? 400ला दिला. बघा 400 रुपयाचा वाटा आहे. फार्मची कोळंबी आहे. 400 रुपयाचा वाटा आहे हा. कलेटची बघा एकदम फ्रेश. हा स्टॉल नंबर आहे 18. हा बघा चौथीबाई पाटील. प्रत्येकाची नावं पण लिहिलेली आहे स्टॉलवरती. बघा इकडे म्हणजे काय कन्फ्युजन नाही तुम्हाला कोणाचं आहे ते. काही सांगतात सकाळी 8ला येतात. सकाळी 8 वाजता 9:30ला. बघा मावशी सांगते मस्त नाश्ता बिष्टा करून 9:30ला येतात. आणि दुपारी 12:30-1 पर्यंत असतात. बघा आणि हे तुम्हाला बुधवार, शुक्रवार आणि रविवार स्पेशली या 3 दिवशी तुम्हाला भेटतील. आणि संकष्टीला येत नाहीत. आता म्हणजे पुढचे 10 दिवस तुम्हाला भेटणार नाही जेव्हा नवरात्र असणार आहे. हा बघा हे लक्षात ठेवा. आणि हे 3 वार महत्वाचे असतात आपल्यासाठी, बुधवार, शुक्रवार आणि रविवार, मच्छीचे खायचे वार. बघा आणि टाइम पण तुम्हाला सांगितला आहे यांनी. आणि त्या साईडने सुरुवात करून मार्केटच्या शेवटी आलोय. पण इकडे शेवटी दिसतंय तुम्हाला एवढा मोठं तोंड. कशाचं आहे ते? बघा नारबाचं तोंड बघा केवढं मोठं आहे. पण बघा मावशी सांगते 23 किलोचा नारबा होता. तोंडच एवढ्यात असणार तो. आणि आपण बारके नारबा पाहिले होते, पण एवढा मोठा नारबा तर नाही बघायला मिळाला. पण नारबाचं तोंड नक्की बघायला मिळालं. बघा आणि तोंड कसं विकते आहे मावशी? कापूनशी देणार? अख्खं घेणाऱ्याला कसं देणार? बघा 500 रुपयाला देतात. 4 किलोच्या आसपासचं जे तोंडच आहे नारबाचं 500 रुपयाला मिळेल तुम्हाला. बाकी ह्या मावशींकडे तुम्ही आला त्यांचा हा नंबर आहे 10. नंबर दिसत नसला तरी आहे 10. नाव काय तुमचं?
हा चंपाबाई बघा यांचं 10 नंबर गाला आणि प्रत्येकाच्या गाळ्यावरती नावं लिहिलेली आहेत प्रत्येकाने. हा बघा आणि हे बर आणि यांच्याकडे ना तुम्हाला असे मोठे मोठे मासे दिसतील. छोटा मासा तुम्हाला दिसणारच नाही बघा एवढे मोठे मोठेच आहेत. 30 किलोची सुरमई आणते मावशी बघा. आज भेटली नाही तर यांच्याकडे मोठे मोठे. आणि आज कशी आहे सुरमई बघा 1200 रुपये किलो सुरमई आहे. ते तुम्हाला 1200 रुपये किलो. ते मोठं मोठं मावरं मिळतं पण फ्रेश मिळतं. रेट थोडा तुम्हाला महाग वाटू शकतो पण मासे चांगले खायचे तर थोडासा रेट द्यायला पण तयारी ठेवली पाहिजे बघा. हा आणि बोंबील कसे आहेत आज 200 ला वाटा आहे. बघा 200 रुपये वाटा आहे बोंबीलचा. आणि हलवे किलोवर आहे ना दादा कसा आहे ना हे बघा 1200 रुपयाला जोडी आहे हलव्यांची. आता ताजी मच्छी यायला लागली ना आता बोटी सुरू झालेली आहे बघा. हा रावस आहे. रावस कसा किलो दादा बघा 1000 रुपये किलो तुम्हाला रावस मिळेल. थोडे मोठे रावस आहे. इकडे बघा पापलेट कट किलो. पापलेट कसं किलो आहे वाटा आहे बघा 1000 रुपयाला 1 किलो. जवळजवळ 6 पापलेट आहे. आणि पीस बघा पापलेटचे कसे झाले ते मस्त आहेत. आणि कलेट कसे दादा जोडी बघा 1500 रुपये किलो आहे. कलेट किलोवरची आहे. खापरी पापलेट आणि सुरमई ही 1500 रुपयाला अख्खी सुरमई आहे तुम्हाला. जवळजवळ 1.5 ते 2 किलोच्या आधी मधली असेल ती. 2 किलोपेक्षा जास्त होईल म्हणतो दादा. 1500 रुपयाला मिळेल तुम्हाला ही. हे कसं आहे कुपा कसं आहे बघा अख्खा कुपा 200 रुपयाला. केवढा मोठा आहे बघा कुपा. 200 रुपयाला तुम्हाला अख्खा कुपा मिळेल. बांगडे कसे 200ला बघा 200 रुपयाला 4 बांगडे मिळतील. बांगडे मोठे आहेत साईज बघा 1 नंबर बांगडे 200 रुपयाला 4 बांगडे. आणि इकडे राणी मासा आहे. कसा आहे वाटा राणीचा बघा 200 रुपयाला वाटा आहे राणी माशाचा बघा. एवढेच आहेत राणी मासे. आणि इथे असे सगळे मासे मिळतील तुम्हाला. हे आहे मार्केट वाशी सेक्टर नंबर 1 आणि ते हे फिश मार्केट बघा. एवढे असे मासेवाले आहेत. रविवारी आला तर थोडे जास्त दिसतील अजून. आणि मोठे मासे भरपूर आहेत या मार्केटमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो हे असं होतं वाशी सेक्टर नंबर 1चं फिश मार्केट जे वाशीतलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. तुम्हाला कळलंच असेल बघून की हे काम मोठं आहे ते. कारण जेवढे मोठे मोठे मासे होते आतमध्ये बघा. आणि शेवटच्या मावशीने सांगितलं जवळजवळ 24 किलो प्लसचा तो नारबा होता. हे नारबा तर एवढे छोटे छोटेच आजपर्यंत पाहिले. त्यांनी एवढा मोठा नारबा तो नारबा अक्का बघायला नाही मिळाला आपल्याला. पण ठीक आहे त्याची मुंडी तर बघितली आपण. प्लस सुरमई पण 30-30 किलोच्या आणतात मावशी. आणि रविवारी असतील तर तुम्ही रविवारी येणार आहात आपला हा व्हिडिओ बघून तुम्हाला अजून मोठे मोठे मासे मिळतील रविवारी. आणि फ्रेश मासे असतात त्यामुळे नो डाऊट एकदम चांगलं मार्केट आहे. आणि एकदम म्हणजे हायजीन पण आहे. बघितलं तुम्ही गाळे स्पेशली प्रत्येकाला दिलेत ना त्यामुळे असं घाण वगैरे कचरा असा होत नाही. सांगायचा उद्देश आहे एकदम हे हायजीन मार्केट आहे. व्यवस्थित मार्केट आहे. प्रत्येकाला गाळे दिलेले आहेत. सिस्टमॅटिक मार्केट आहे. आणि महानगरपालिकेने बांधून दिलेलं मार्केट आहे. तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हे वाशी सेक्टर नंबर 1चा फिश मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.